असं म्हणतात, जे पोटात तेच ओठात. अनावधानानं का होईना माणूस असं काही बोलून जातो, जे बोलण्याचं तो सार्वजनिकरित्या टाळतो किंवा माझ्या मनात असं काही आहे हे कळून देत नाही. हे सांगण्याचं कारण म्हणजे नुकतंच वरळी येथील सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात जे काही प्रसंग घडले, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ आणि वजनदार नेत्यांकडून अनाहूतपणे जे काही बोलणं बाहेर आलं, त्यातून राष्ट्रवादीच्याच काही चर्चित नेत्यांची मानसिकता समोर आल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली. नक्की काय झालं या अधिवेशनात? कोणत्या वजनदार नेत्यांची मानसिकता आणि सुप्त वर्चस्ववाद या निमित्तानं बाहेर आलाय? का हे नेते राज्यभर टीकेचे धनी होत आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन वरळी येथे पार पडलं. या अधिवेशनात सुनेत्र पवार यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मांडला. त्याला खासदार सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिलं. या कार्यक्रमात सुनेत्र पवार भाऊक झाल्या होत्या. अजितदादांची आठवण काढताना जय आणि पार्थ या दोन्ही मुलांप्रमाणेच हा पक्ष देखील माझं कुटुंब आहे असं त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचा वारसा सांगताना त्यांनी अगदी आपल्या आज्या सासूबाई म्हणजे शारदाबाई पवार यांचा उल्लेख देखील केला. पण तिथंच त्यांनी शरद पवार यांचं नाव घेणं मात्र टाळलं. वरवर पाहिलं तर हा असा सुटसुटीत आटोपशीर कार्यक्रम होता. तो तसा झाला देखील. मात्र या कार्यक्रमात काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे राष्ट्रवादीचे काही वजनदार नेते आता राज्यासमोर उघडे पडलेत असं म्हणता येईल. अगदी अनावधानानं आणि माईक चालू आहे याची कल्पना अजिबात नसल्यानं राष्ट्रवादीतीलच आमदार आपल्या मनातील गोष्टी बोलून गेले आणि त्यातून व्यक्त झाली अजित पवार यांच्या भोवती कोंडाळ करून राहिलेल्या चौकडीबाबतची खतखत. तर त्याचं झालं असं की पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी प्रफुल्ल पटेल हे सुनेत्र पवार यांना घेऊन व्यासपीठावर येत होते. येताना ते कार्यकर्त्यांना बाजूला सारत होते. ते पाहून व्यासपीठावर असलेल्या राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाच्या देवळालीमधील आमदार सरोज अहिरे या आपल्या इतर सहकाऱ्यांना म्हणाल्या, दादांजवळ जाऊ देण्याची संधी कधी माणसांना दिली नाहीत, किमान वहिनींजवळ तरी जाऊ द्यात. आमदार सरोज अहिरे हे म्हणत असताना त्यांना माईक चालू आहे याची कल्पना नव्हती. माध्यमांचे प्रतिनिधी तेथे असल्यानं आणि रेकॉर्डिंग चालू असल्यानं या गोष्टी रेकॉर्ड झाल्या. अनावधानानं का होईना सरोज अहिरे यांनी बहुतांशांच्या मनातील खतखत बोलून दाखवली अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुळात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दादांच्या जवळ लोकांना जाऊ देत नव्हते असं म्हणणाऱ्या सरोज या काही पहिल्याच नाहीत. ही चर्चा यापूर्वी देखील दबक्या आवाजात झाली होती. शरद पवार गटाकडून देखील या चौघांवर हा आरोप नेहमी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र झाल्यापासून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे चौघे जण राष्ट्रवादीमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होते आणि त्यातूनच दादांच्या जवळ इतर कोणाला फारसं जाऊ न देणं हे प्रकार त्यांनी केलेला. गेल्या 6 महिन्यांचा जर राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची खिंड एकटे अजित पवार लढवत होते. हे चौघे तसे दादांच्या नंतर क्रमांक 2 चे नेते होते. मात्र तरीही गेला मोठा कालावधी दादांनी यांना आवर्जून बाजूला ठेवलं होतं असं म्हणता येईल. याचं कारण म्हणजे या चौघांनी सुरू केलेली मनमानी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आपल्याला आठवत असतील तर एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली असेल की या निवडणुकांमध्ये बहुतांश सभा या दादांनी एकट्यानं पार पाडल्या होत्या. क्रमांक 2 वर असून देखील वरील चौघे या निवडणुकांपासून तसे अलिप्त होते किंवा दादांनी यांना अलिप्त ठेवलं होतं असं म्हणावं लागेल. याचं कारण होतं राष्ट्रवादी विलिनीकरण. दादांनी सुरुवातीला राष्ट्रवादीतून स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते काही ठिकाणी एकत्र लढले देखील. त्या अनुषंगानं दादांच्या काही प्रेस कॉन्फरन्स देखील झाल्या. या दादांसोबत कधी सुप्रिया सुळे दिसल्या, कधी रोहित पवार दिसले, पण दादांच्याच गटातील हे चौघे मात्र कधीच दिसले नाहीत. कारण या चौघांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर असणारा विरोध, राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र येऊन पहिल्यासारखी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस राहावी अशी अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अशी अनेकांची इच्छा होती. किंबहुना
दादांच्या गटातील देखील अनेकांची ती इच्छा होती. मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांना हे मान्य नव्हतं, ज्याचा प्रत्यय माध्यमात त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर केलेली वक्तव्य पाहून येतो. एवढंच काय तर राष्ट्रवादीच्या आजच्याच अधिवेशनातील सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका करत विलिनीकरणाचा मुद्दा हा अलगद बाजूला सारलाय. हे राष्ट्रवादीचे अधिवेशन आणखीन एका कारणाने चर्चेत आलंय, ते म्हणजे पक्षाचे पदाधिकारी, नेते हे पक्षाध्यक्ष आणि पत्रकार यांच्यामध्ये प्रश्नोत्तरे होऊ नयेत, ती टाळली जावीत यासाठी नियोजन करत होते आणि त्यांच्या दुर्दैवानं हे देखील रेकॉर्ड झालं. या सगळ्यांवर बोलताना रोहित पवार मात्र चांगलेच संतापले होते. माध्यमांशी बोलताना जयला कुठे जागा द्यायची ते हे नेते ठरवतात. सुनेत्रा काकींसोबत वागताना संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. कोणी काकींच्या खांद्यावर हात ठेवतोय, कोणी ओढतोय, त्या मोठ्या नेत्या आहेत, त्यांचा आदर ठेवा, असा सज्जड इशाराच राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांना त्यांनी दिलाय. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आदी मंडळी ही राष्ट्रवादी भाजपमुळेच असावी या मतावर ठाम होती. त्यांची तीच इच्छा आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेनंतर त्यांनीच लोकांना दादांजवळ येऊ न देता एकटं पाडलं, असं आता आपसुकपणे का होईना राष्ट्रवादीचेच नेते कबूल करतायत. या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरोज अहिरे यांच्यासारखंच राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांचं देखील मत तटकरे, पटेल, भुजबळ यांच्या बाबतीत समान आहे का? तटकरे, मुंडे, पटेल, भुजबळ यांना का विलिनीकरण नकोय? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.